हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळी मस्त रेडी झाले आणि आज होती वटपौर्णिमा, त्याच्यामुळे साडी घातली होती. सकाळी सकाळी मस्त चहा घेतल्यानंतर इकडे त्यांना शेतात जायचं होतं, डब्बा न्यायचा होता, त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवून देत होते. आणि इकडे बघा शिवची त्याच्या पप्पासोबत थोडी मस्ती चालली होती, तिला खायला चारत होते, त्याच्यामुळे ते थांबले होते. मग त्यांना डब्बा वगैरे दिला आणि ते गेले. नंतर मग माझी वटपौर्णिमेची तयारी चालू झाली. इकडे कणकीचे काहीतरी ते बनवतात, मला नाही त्याचं नाव माहिती. ते बनवलं आणि मी रेडी झाली. कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा. मग पूजेचं ताट वगैरे केलं आणि मग तिथे गेल्यावरती पटकन वडाची पूजा वगैरे केली. शिवला नव्हती नेली मी, कारण तिथे थांबलीच नसती. नंतर मग इकडे मस्त असा माझा लुक होता, तुम्ही पाहू शकता. मी काष्टा घातला होता, कशी दिसते मी. नंतर मग घरी आल्यानंतर इकडे बघा आपलं रोजचं काम चालूच झालं. शेणखोर वगैरे करून घेतला, गुरांची सगळे कामे ओरकून घेतले, झाडून वगैरे घेतलं, शेण उचलून टाकलं. नंतर मग इकडे बघा उकांडा आमचा थोडासा लांबच आहे, एवढं सगळं शेणाचं गमेलं उचलून उकांड्यात नेऊन टाकावं लागतं. संध्याकाळी मी माझा आवरला आणि आम्ही निघालो होतो माझ्या मम्मीच्या बड्डेला. इकडे बघा खूप जास्त उशीर झाला होता आम्हाला जायला. मग तिथे गेलो, केक वगैरे घेतला. तिला मी आधी कॉल केला होता की मी येणार आहे, पण नंतर परत सांगितलं की कॅन्सल झालं, म्हणून तिला सरप्राईज दिलं. तुम्ही पाहू शकता तिच्या रिॲक्शन कसं असतं ना, आई ती आईच असते. बघा किती खुश झाली होती ती, तिचा आनंदच गगनात मावत नाही. आणि मग मस्त असं बड्डे सेलिब्रेट केला. आणि शिवचं बघा काय चाललं इकडे, तिला तर प्रत्येक वेळेस केक कापायची खूप जास्त घाई असते, किती पण कापा, तिचं काय चालूच असतं. तिला खूप आवडतं केक कट करायला. येताना मस्त हॉटेलवर जेवण केलं. जेवण वगैरे करून झाल्यावरती इकडे बघा शिवकन्याचं तिथं डान्स चालला होता, काय पण करत बसते. नंतर आणि मग घरी आलो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, सी यू.